शाळेचा पहिला दिवस. सर्व विद्यार्थी शाळेत आले. परिपाठ झाला. नेहमीप्रमाणे बाईंनी हजेरी सुरू केली. सर्वांची नावं घेत गेला, परंतु राहुल सदानंद मोरे, राहुल सदानंद मोरे बाईंनी दोनदा आवाज दिला, परंतु राहुल कुठेतरी मग्न होता. बाईंच्या लक्षात येईना, अरे हा एवढा हुशार राहुल आणि आज असा विचित्र का वागतोय? राहुल, बाई ओरडल्यात जरा. राहुल दचकून, हा उपस्थित बाई, आणि पुन्हा खाली बसला. तास संपत गेले. मधली सुट्टी झाली. सर्व मुलं जेवणाची डबे घेऊन जेवत होती, परंतु राहुल मात्र गायब होता. गेटच्या बाहेर गेलेला होता आणि थोडा उशिराच तो वर्गात आला. बाईंनी पुन्हा विचारलं, काय राहुल, कुठे गेला होतास? पण राहुल एक नाही आणि दोन नाही, जे मान खाली घालून उभा राहिला तो राहिलाच. बाईंना वाटलं, चला पहिला दिवस आहे, कदाचित सुट्ट्या संपल्यामुळे त्याला घरची आठवण आली असेल, गेला असेल घरी. परंतु राहुलचं हे वर्तन 2-3 दिवस सलग असंच चाललेलं होतं. आता मात्र बाई विचार करू लागल्या, काहीतरी बिघडलेलं आहे, काहीतरी बिनसलेलं आहे. आता याचा छडा आपल्याला लावायला लागला. एवढा हुशार राहुल, पण याचं वर्तन मात्र आता बदललेलं आहे. वर्गातले 2 मुलं होते, राम आणि श्याम. जा रे राम आणि श्याम, बघा तर हा राहुल जातो तरी कुठे? आता काही मुलांना आवडतच तसं, नाही का? बाईंनी सांगितलं की काम असं बाहेरचं करायचं. पटकन पळाले आणि राहुलचा पाठलाग करत 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 गेले आणि एकदम धापा टाकत आले. बाई बाई, तो कुठल्या तरी घाणेरड्या जागेवर जातो बरं का. आमचे आई बाबा तर तिकडे बघू सुद्धा देत नाही आम्हाला, आणि तो राहुल मात्र तिथे जाऊन बसतो. आई म्हणाले, असं आहे काय? बघते त्याच्याकडे, येऊ द्या त्याला. राहुल मधल्या सुट्टी संपली आणि थोडा 5-10 मिनिटांनी उशिराच वर्गात आला. आज बाई मात्र फार चिडलेल्या होत्या. बाई चिडून म्हणाल्या, काय राहुल, कुठे गेला होतास? पुन्हा राहुल एक नाही आणि दोन नाही. आता मात्र बाईंच्या संतापाचा पारा चढला आणि बाई जोरात ओरडल्या, राहुल सांगतोस का देव ये? आता मात्र राहुल म्हणाला, बाई मारू नका, मारू नका, खरंच सांगतो मी काय झालंय ते. राहुलने सांगायला सुरुवात केली, बाई तुम्हाला आठवतोय 1 मेचा दिवस, आपल्या शाळेचा निकाल? मला वर्गात सगळ्यात चांगले गुण होते, त्यामुळे मला साहेबांच्या हस्ते 500 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं. मला खूप आनंद झाला. आनंद याचा होता कारण मला त्या पैशाचा उपयोग माझ्यासाठी नाही हो, माझ्या आजारी आईसाठी करायचा होता. माझी आई गेल्या 8 दिवसापासून तापाने फणफणलेली होती. खूप ताप येत होता हो तिला, पण दवाखान्यात जायला पैसे नव्हते आमच्याकडे. आणि मला त्याचा आनंद त्या 500 रुपयाचा एवढा होता, मी पळत धावत पळत डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर काकांना घेऊन आमच्या घरी गेलो आणि आवाज दिला, आई आई हे बघ डॉक्टर काका आले, तुला बरं करतील ते. डॉक्टर काकांनी आईला तपासलं, शेजारच्या दुर्गा आजीला बोलवून घेतलं आणि काहीतरी सांगितलं. मी मात्र, आई आई उठ ना, आई हे बघ तू बरी होशील असा आता. आपण दोघं मिळून, मी खूप अभ्यास करणार, तू माझ्यासाठी एवढी कष्ट करतेस ना, आता मी नक्की खूप खूप अभ्यास करेन, पण तू उठ गाय, आई उठ ना, आई उठ. नाही उठतच नव्हती. दुर्गाजीने मला बाजूला घेतलं आणि म्हणाली, अरे राहुल्या, अरे तुझी आई देवा घरी गेली र, तुला सोडून गेली. मी म्हणलं, आजी अगं आई मला कधी मामाच्या घरी सुद्धा एकटं टाकून नाही गेली आणि अशी देवा घरी जाईल का? मी खूप रडायला लागलो. शेजारचे काका काकू सगळे जमले आणि त्यांनी माझ्या आईला उचललं आणि कुठे आणलं माहिती बाई तुम्हाला? मी रोज जिथे जातो ना तिथे आणलं मला आणि जाळलं माझ्या आईला. म्हणून आईची आठवण आली की मी जातो तिथे, मला रोज आईची आठवण येते आणि मग मी मधल्या सुट्टीत आईला भेटण्यासाठी जातो. आईला आवाज येतो, आई आई ये ना तू भेट मला, मी खूप
नाव कधीच कमी पडू देणार नाही, तुझं नाव मोठं करेन. पण ये आई. पण नाही येतो माझी आई, नाही येत मला भेटायला. सांगा बाई मी काय करू. हे सगळं ऐकलं बाईंनी आणि बाईंच्या नवे नवे तर वर्गातल्या सगळ्या मुलांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. बाईंनी त्याला पटकन जवळ घेतलं. अरे राहुल, आधी नाही का सांगायचं मला हे. आजपासून मीच तुझी आई, मी तुझा सांभाळ करणार. तुला जिथेही कमी पडेल शिक्षणासाठी तिथे मी तुला मदत करेन. बाईंचं हे वाक्य ऐकून राहुलला खूप हायसं वाटलं आणि त्याने सांगितलं, बाई खरंच तुम्ही मला मदत कराल का. मी खूप अभ्यास केलो. माझ्या आईचं स्वप्न होतं. आई मला नेहमी म्हणायची, राहुल राहुल्या लई अभ्यास करावा लागेल बघ तुला. तो बाप लई दारू प्यायचा. दारू कसा प्यायला लागला तुला माहित आहे का. अरे आपल्याकडे लई शेती होती बघ. आपण त्या शेतीमध्ये लई कष्ट करायचो. पण सावकाराकडनं कर्ज घेऊन घेऊन ना पिकाची हमी ना मिळणारा पैसा, त्या पैकाही मिळत नव्हता आणि पिकाची हमी नव्हती. त्यामुळं सावकाराचं कर्ज वाढत गेलं. तो बाप टेन्शन पाहिजे दारू प्यायला लागला आणि शेवट काय झाला बघ, त्यानं शेवट स्वतःला संपून घेतलं. मी अशी अडाणी, तो बाप बी अडाणी. पण तुला लई शिकावं लागल, तुला लई मोठं व्हायचं आहे बघ. आणि म्हणून तू लई अभ्यास कर. तुझ्यासाठी वाटल ते मी करीन. बाई मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आई मला नेहमी जे सांगायची मला अधिकारी व्हायचं आहे आणि तुम्ही आज मला जी उभारी दिली त्यामुळे मी नक्की स्वप्न पूर्ण करेन. बघा हा राहुल आता मोठा झाला, वेगवेगळ्या परीक्षा देऊ लागला आणि बाईंनी नव्हे तर त्याच्या सर्व मित्रांनी सुद्धा त्याला खूप चांगली साथ दिली. आणि पुढे हा राहुल 10वीत 12वीत प्रथम क्रमांक मिळवून चांगल्या गुणवत्तेने आला. आणि त्याच राहुलचा पुढे MBBS साठी नंबर लागला, डॉक्टर झाला. त्याचा सत्कार झाला. ज्या गावाने त्याच्या वडिलांना दारूचं व्यसन जडल्यानंतर खूप नावं ठेवली होती. त्याच्या आईच्या परिस्थितीचा फायदा घेतलेला होता. तिच्याकडनं भरपूर कामं करून घेतली जात होती आणि कमी पैसा दिला जात होता कारण ती अडाणी होती. त्याच राहुलचा त्या गावाने खूप भल्ला मोठा सत्कार ठेवला. आणि म्हणून या आईचं स्वप्न पूर्ण करणारा राहुल हा खूप नावलौकिक मिळवून गेला. त्याने केवळ आईचं नाही तर बाईंचं देखील स्वप्न पूर्ण केलं. बघा बालमित्रांनो, अशी ही छोटीशी कथा की ज्यामध्ये हा राहुल एक मोठा बनला, अधिकारी बनला, डॉक्टर बनला. परंतु त्याला साथ देणारे त्याचे शिक्षक हे तेवढेच मोलाचे होते आणि त्याची आई जी अडाणी होती तिने पाहिलेलं स्वप्न त्याने ते पूर्ण केलेलं होतं. थँक्यू.